वापर करून आपण अद्ययावत बस अशा रस्त्यावर आणतोय. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, डहाणू आणि पालघर आगारात जुन्या व खिळखिळ्या बसेस झाल्यामुळे रस्त्यात बंद पडण्याने अपघात होते आणि प्रवाशांना त्रास होतो. या संदर्भात पहिला प्रश्न आहे. दुसरा आणि तिसरा, राज्यातल्या बस अपघातांमध्ये वाढ होते अशा प्रकारचा संयुक्त प्रश्न आहे. पालघर व डहाणू आगारासाठी आपण या ठिकाणी घोषणा केलीत. मंत्री महोदय, ग्रामीण भागात बोललात. आता कुठल्या ग्रामीण भागात पहिलं देणार प्रश्न आहे पालघर डहाणूचा. तर मला वाटतं प्राधान्यानं पालघर डहाणूत आपण द्यावा अशा प्रकारचे, कारण तुम्ही थकाल बोललं तर पहिली सुरुवात आपण तिथून करू अशी विनंती आहे माझी. सभापतीमध्ये महाड आगारात शिवशाही सेवा बंद करण्यात आली आणि काही वेळा शिवशाहीचं बुकिंग केल्यावर मंत्री महोदय साधी बसेस त्या ठिकाणी पाठवली जाते आणि मग जुन्या बसेसमध्ये प्रवास करत असताना बसेसमध्येच बंद पडतात आणि प्रवाशांना या ठिकाणी अतोनात हाल सभापती महोदय या ठिकाणी सोसावे लागतात. सभापती महोदय, या संदर्भात माझा प्रश्न आहे की आपण अतिशय उत्तम काम करताय. आपण डहाणूचं त्या ठिकाणी सांगितलं, डहाणू पालघरचा असला तरी दुसरा प्रश्न जो आहे तो राज्यातल्या अपघातासंदर्भामध्ये आहे. जुन्या बसेस स्क्रॅप करून नवीन बसेस या ठिकाणी महामंडळाला त्या ठिकाणी मिळू शकतात आणि यासाठी कोणत्या उपाययोजना सरकारच्या मनात आहेत का, किंवा तशा प्रकारच्या नव्या बसेस घेत असताना जुन्या स्क्रॅप कराव्यात अशा प्रकारची एक मागणी आहे. दुसरं सभापती महोदय, प्रश्न 3 जो आहे, 2024 ते 26 या काळात एस टीच्या 6000 अपघातात 656 प्रवाशांचा सभापती महोदय जवळपास मृत्यू झाला आहे. काही वर्षात एस टी, महानगरपालिका आणि खाजगी बसच्या अपघातांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. या अपघातांमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो, गंभीर दुखापती होतात आणि आर्थिकही सभापती महोदय नुकसान होतं. अर्थात अनेक कारणं या अपघाताला आहेत. चालकांवर सुद्धा कामाचा प्रचंड ताण असतो, ज्याचं समुपदेशनाचं आपण म्हणालात. त्यांना पूर्ण विश्रांती मिळत नाही, वाहनांची देखभाल दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. सभापती महोदय, 2 वर्षात 720 दिवसात 656 प्रवाशांचा एस टी अपघातात मृत्यू होतो. एस टी अपघातात प्रत्येक 36 तासाला ॲव्हरेज एकाचा मृत्यू झालेला आहे. परिवहन मंत्री महोदय, आपण प्रामाणिकपणे मान्य केलं आहे की 2024 ते 26 या 2 वर्षाच्या काळात 4281 एस टी बसचे अपघात झाले. याचा अर्थ असा आहे की दरवर्षी त्या ठिकाणी अपघात होतो आहे. या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी आकडेवारी सभापती महोदय या ठिकाणी दिली. परिवहन मंत्री आमचे मित्र आहेत आणि ते नेहमी, मी सुद्धा एक एस टी कंडक्टरचा मुलगा असल्यामुळे मी एखादी मागणी केली की ते अत्यंत सहानुभूतीनं त्या ठिकाणी तेही घेत असतात आणि मला वाटतं हाही प्रश्न या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे की अपघात होण्यामागील कारणांचा उत्तरात उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करावासा वाटला नाही की याच्या मागची काय कारणं आहेत. आजपर्यंत झालेल्या अपघातांची एस टी महामंडळाने चौकशी केलेली आहे, मान्य आहे. त्याची सभापती महोदय मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अगदी थोड्या अपघातांमध्ये चालकांची चूक आहे सभापती महोदय. सर्वात जास्त अपघात बसची स्थिती चांगली नाही, बसमध्ये तांत्रिक बिघाड यामुळे झालेले आहेत. उत्तरात माहिती दिली की चालकांवर कारवाई केली जाते. माझी या उत्तराला सभापती महोदय हरकत आहे. एस टी बसेस चांगल्या स्थितीत नाहीत, एस टी बसेसची दैनंदिन तपासणी होत नाही, त्या बसेसची देखभाल दुरुस्ती केली जात नाही, ही सभापती महोदय काय चालकांची चूक नाही. अपघाताचं सर्व खापर चालकांवर टाकून महामंडळ मोकळं झालं असं या उत्तरातनं या ठिकाणी दिसतंय. परिवहन मंत्री महोदय, महामंडळाच्या किती स्क्रॅप करण्यासारख्या बसेस आजही रस्त्यावर धावत आहेत. पूर्वी महामंडळाची गॅरेजेस जी होती सभापती महोदय, ती उत्तम गॅरेज असायची. म्हणजे त्या ठिकाणी एस टी स्टँडवर जी गॅरेजेस असायची ती सर्वोत्तम असायची आणि आज स्थिती त्या ठिकाणी आपण जर सभापती महोदय त्या ठिकाणी बघाल तर तशी स्थिती आहे का. आधुनिक बसेस महामंडळाच्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न करत आहात. तर मला वाटतं आपण टाईम बाउंड प्रोग्राम त्या ठिकाणी करावा. जिल्हावाईज ग्रामीण भाग असेल, आवश्यकतेनुसार या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये आपल्याच कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्या बसेस येतील, अपघात होणार नाहीत, अशा प्रकारची आपण काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर एस टी महामंडळाच्या संबंधित ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा उपस्थित होते किंवा
प्रश्न उपस्थित होतात तेव्हा अतिशय कळकळीनं ते आपल्या भावना सभागृहामध्ये मांडत असतात. याचं कारणही तसंच आहे, कारण त्यांचे वडील कंडक्टर होते आणि त्यांना जेव्हा समजायला लागलं तेव्हा जे खाजगीमध्ये आपल्या भावना व्यक्त करतात की एस टीची टिंग टिंग जी आहे ती त्यांच्या कानावर सुरुवातीपासून शालेय जीवनापासून पडली आणि काय आयुष्य असतं एस टी कंडक्टर आणि ड्रायव्हरचं किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांचं हे त्यांनी फार जवळून बघितलेलं आहे. म्हणून त्यांच्या भावना फार मी सुद्धा नेहमी समजून घेत असतो. परंतु सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे तर एकूण 6,820 अपघातांमधील राज्य परिवहनचे बस चालक जबाबदार असलेल्या अपघातांची संख्या ही 4,281 आहे आणि जबाबदार चालकांवर परिवहन मार्फत खातेनिहाय नेहमीप्रमाणे जी आहे ती चौकशी केलेली आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यावर कारवाईसुद्धा केलेली आहे आणि प्रामुख्यानं एकूण मृत्यू झालेल्या 815 व्यक्तींपैकी 67 मृत व्यक्ती हे राज्य परिवहनचे प्रवासी होते. 19 मृत व्यक्ती जे आहे ते कर्मचारी होते आणि 167 मृत व्यक्ती पादचारी होते व इतर वाहनातील मृत व्यक्तींची संख्या ही 562 आहे. आता प्रामुख्यानं अपघात होत असताना चालकांना सुद्धा काही सूचना असतात आणि त्यानुसार नवीन चालकांना 48 ते 80 दिवसाचे सेवापूर्व प्रशिक्षण दिले जाते. सभापती महोदय, सुरक्षित वाहन चालवण्याबाबतचे बोधपट म्हणजे त्यांना व्हिडिओ दाखवण्यात येतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता मोहीम राबवण्यात येते. सिम्युलेटरद्वारे जी काही संस्था आहे NGO आहे त्यांच्या माध्यमातून चालकांना प्रशिक्षण दिलं जातं. 40 वर्षापर्यंतच्या चालकांची दर 2 वर्षांनी, 40 वर्षावरील चालकांची दरवर्षी दृष्टी जी त्यांची योग्य आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली जाते. सर्व आगारांमध्ये चालकांसाठी अल्कोहोल उपकरणे आता उपलब्ध आपल्याकडे करून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर उजळणी प्रशिक्षण 10 वर्षापर्यंत सेवा असलेल्या दर 2 वर्षांनी त्यापेक्षा जास्त सेवा असलेल्यांना दर वर्षांनी आपण उजळणी प्रशिक्षण देत असतो. 10 दिवसांचा अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणासारख्या अनेक उपाययोजना हे अपघात होऊ नये यासाठी ST महामंडळाच्या माध्यमातून आपण राबवत असतो. आता ह्या उपाययोजना राबवत असताना हे जे अपघातांचं प्रमाण आहे ते कमीत कमी कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. ही त्यांनी दरेकर साहेबांनी जी सूचना केलेली आहे की बसची संख्या व फेऱ्या तेथील भारनाम पाहून ठरवणे आपण उचित ठरवत असतो आणि स्क्रॅप बसेस ज्या आहे त्या 2027-28 मध्ये 183 होणार आहेत, 2028-29 मध्ये 2,890 होणार आहेत आणि 29-30 मध्ये 1,472 होणार आहे. 15 वर्ष कालमर्यादा ह्या सगळ्या STची असते आणि त्यामुळे ह्या कालमर्यादेपर्यंत त्यांना आपल्याला बसेस चालवाव्या लागतात. आता आपण नवीन थोडी टेक्नॉलॉजी वापरून 8 वर्षापर्यंतच आपल्या STच्या बसेस चालवणार आणि कालांतरानं आपण शासनाचं असं धोरण आहे की EVमध्ये रूपांतर त्यांचं करावं. तशी सुद्धा आता मी पुढल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला माहिती देतो. गॅरेजमध्ये म्हणजे कार्यशाळा ज्या आहेत त्या कार्यशाळा पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 3 कार्यशाळा आपल्या होत्या त्या अत्यंत चांगल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारचे कर्मचारी तांत्रिक